उपवासाच्या दिवशी येता जाता दिवसभर खाण्यासाठी रताळ्याची बर्फी इथे बनवलेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा किती सुंदर बर्फी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 3 मीडियम साईजचे रताळे उकडून घेतलेले आहेत. तर मला 2 प्रकारचे रताळे भेटले तेच मी उकडून घेतलेले आहेत. आता रताळे आपल्याला किसून घ्यायचे आहे. तर त्याची सोपी पद्धत आपला जो तळण्याचा झारा असतो त्याच्याने या पद्धतीने रताळे फक्त आपल्याला किसून घ्यायचे आहे. या झाऱ्यामध्ये रताळा ठेवायचा आणि दाबायचा आहे. म्हणजे रताळ्यांमध्ये जे मोठे मोठे केस असतात ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर बघा 1 मिनिटसुद्धा लागला नाही आणि सगळे रताळे या पद्धतीने मी स्मॅश करून घेतलेले आहेत. आता मी रताळे इथे मोजून घेतले, मोजून नाही घेतले तरी चालतील. 1 कप रताळे आहेत. आता 1 कप रताळ्यांसाठी मी इथे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी घेतलं तरी चालेल. तुम्ही ओलं खोबरं घेऊ शकता आणि आपलं नेहमीचं जे स्वयंपाकाचं खोबरं असतं ते सुद्धा घेऊ शकता. आता पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्याच्यामध्ये मी खसखस घातली. अर्धा चमचा खसखस लाल करून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. खसखस लाल झाली की त्याच्यामध्येच खोबरं घातलेलं आहे आणि फक्त अर्धा मिनटं लो फ्लेमवरती खोबरं भाजून घ्यायचं आहे. लगेच त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण स्मॅश करून घेतलेला रताळा आहे ते घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. हे सुद्धा अर्धा मिनटं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, कारण डेसिकेटेड कोकोनट आहे ते लगेच लाल होत असतं. आता याच्यामध्ये मी गरम दूध घातलेलं आहे. तर पाव कप गरम दूध घातलेलं आहे. इथे मला थोडंसं दूध कमी वाटलं म्हणून मी पुन्हा 2 चमचे दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे, कारण डेसिकेटेड कोकोनट लगेच जळत ओलं खोबरं असेल तर आवर्जून ओलं खोबरं वापरायचं, म्हणजे आणखीन टेस्ट याला लागणार आहे. आता दूध, खोबरं आणि रताळे मी चांगलं मिक्स करून घेतलं आणि लगेच याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. 2 चमचा याच्यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. आता याच्यामध्ये फक्त पाव वाटी साखर घातलेली आहे, कारण रताळे गोड आहेत त्याच्यामुळे मी साखरेचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण लो फ्लेमवरती फक्त 4 ते 5 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण पॅनला सोडायला लागलं की लगेच आपल्याला बर्फी सेट करून घ्यायची आहे. साखर टाकल्या टाकल्या मिश्रण इथे थोडंसं पातळ झालेलं आहे. आता मिश्रण घट्ट होतं तोपर्यंत मी इथे माझ्याजवळ पेड्यांचा बॉक्स आहे तो घेतलेला आहे. तुम्ही ट्रे घेऊ शकता. त्याला मी तूप लावलं आणि त्याच्यावरती कुटून घेतलेल्या पिस्त्याची पूड घातलेली आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकता. फक्त त्याला तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपली बर्फी पॅनला चिटकणार नाही. आता इथे आपलं मिश्रण चांगलं सेट होण्यास सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही. आता मी इथे थोडंसं मिश्रण घेतलं आणि त्याला थंड करून या पद्धतीने चेक करून बघितलं तर इथे गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आपली बर्फी इथे सेट होण्यासाठी तयार आहे. लगेच गॅसची फ्लेम मी बंद केली. बघा इथे मिश्रणाने पूर्ण पॅनला सोडायला सुरुवात केलेली आहे. तर आज आमची गॅसची शेगडी एका साईडला जास्त चालत आहे, त्याच्यामुळे एका साईडला कंटिन्यू सगळेच भांडे जळत आहेत. तर चला इथे मी बॉक्समध्ये बर्फी काढून घेतलेली आहे आणि फक्त आपल्याला तिला पटकन सेट करून घ्यायची आहे. तुम्हाला जर बर्फी पटकन सेट करायची असेल तर आणखीन 2-3 मिनटं लो फ्लेमवरती बर्फीला कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे या बॉक्समध्ये बर्फी सेट केली. तर हा बॉक्स वापरण्याचा फायदा म्हणजे तुम्हाला पुढे सांगते. आता इथे चांगलं सगळ्या साईडला स्प्रेड करून झालं की मी पुन्हा वरती पिस्त्याचे तुकडे लावून घेतलेले आहेत, म्हणजे बर्फी छान दिसेल. आवडत असेल तर लावा, नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल. आणि बर्फी ओली आहे त्याच वेळेस मी बर्फीचे इथे पीसेस बनवून घेतलेले आहेत. तर बघा लहान मोठे आपल्याला हवे त्या पद्धतीने पीस इथे कट करून घ्यायचे. तर बर्फी सेट करण्यासाठी आपल्याला 1 तास तरी बर्फीला फॅनखाली ठेवायचं आहे. मात्र मला घाई असल्यामुळे मी लगेच बर्फी इथे काढून घेणार आहे, कारण की मुलांना बर्फी लगेच खायची आहे. तुमच्याजवळ वेळ असेल तर बर्फीला 1 तास सेट करून घ्यायचं किंवा आणखीन मिश्रण 2-3 मिनटं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पटकन बर्फी सेट होणार आहे. तर बघा हा आपला पेपरचा बॉक्स आहे, त्याला या पद्धतीने साईडने ओढायचा आहे, म्हणजे साईडने लगेच बर्फी आपली मोकळी होणार आहे. तुमच्याजवळ जर पेड्यांचे बॉक्स असतील तर नक्की या पद्धतीने एकदा वापरून बघा आणि बघा किती छान आपली बर्फी तयार झालेली आहे. लगेच मी ताटावरती या पद्धतीने हा बॉक्स पलटी केला आणि बघा लगेच बर्फी काढून घेतलेली आहे. तर अशा बॉक्समध्ये आतमध्ये बटर पेपर असतो, तरीसुद्धा मी आतमध्ये तूप लावून घेतलं होतं आणि बघा एक पीस त्याला चिटकलेला होता. तर या पद्धतीने आपली बर्फी तयार झालेली आहे. खूप छान टेस्ट या बर्फीची लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि बघा हीच जर बर्फी तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर एक तर मिळणार नाही, आणि जरी मिळाली
तरी या बर्फीचे रेट खूप जास्त आहेत. तर बघा किती सुंदर बर्फी आपली तयार झालेली आहे आणि लगेच 5 मिनिटात मी तुम्हाला इथे पीसेस दाखवते. एकदम बर्फी आपली सेट झालेली आहे, फक्त अजून ती कडक झालेली नाही. तर बघा सगळे पीस या पद्धतीने तयार झालेले आहेत. पिस्त्यामुळे या बर्फीला खूप छान टेस्ट येते. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये आणखीन ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता आणि उपवासाच्या दिवशी झटपट अशी रताळ्याची बर्फी बनवू शकता. तर चला आता सगळी बर्फी मी इथे या बॉक्समध्ये पुन्हा ठेवून घेतलेली आहे आणि बघा किती सुंदर बर्फी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा या महाशिवरात्रीला म्हणजे उद्या या पद्धतीची बर्फी नक्की ट्राय करून बघा. नक्कीच सगळ्यांना याची टेस्ट आवडणार आहे. तर बघा एकदम सॉफ्ट अशी बर्फी आहे, कारण अजून ती सेट झालेली नाही. तर माझ्याजवळ घरामध्ये डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल होतं, म्हणून मी त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही रताळ्याबरोबरच भाजून साबुदाण्याचा सुद्धा वापर करू शकता, सुक्कं खोबरं वापरू शकता, ओलं खोबरं वापरू शकता. नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणून थोडासा वेगळा आणि टेस्टी पदार्थ इथे बनवलेला आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.